नमस्कार. आता करूया घरगुती नाचोस जे चटपटीत लागतात. रवा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आणि अगदी हलक्या हातानं मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, फार पण पातळ व्हायला नको आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळ तो झाकून ठेवायचा, एक अर्धा तास झाकल्यानंतर पेरी पेरी मसाला किंवा पास्त्याचा मसाला घेतला तरी चालतो. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि सगळे एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर याच्यावर असं मारून सगळा राग काढून घ्यायचा. कढईमध्ये तेल घ्यायचं, गरम व्हायच्या आधी इथं मोठी अशी पोळी करायची. पातळ पोळी केली तर बेस्ट आहे. एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे काप काढायचे आहेत. आम्ही चौकोनी आकार करून घेतला पहिल्यांदा आणि त्यानंतर त्याचे त्रिकोणी नाचोज अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही याला वेगळा आकार सुद्धा देऊ शकता, गोल, चौकोनी, त्रिकोणी, षटकोनी, कोणत्याही प्रकारचा. आता हलक्या हातानं तेलामध्ये सोडायचे आहेत आणि असे टम्म फुगतात, एकदम छान दिसतात, जशी काय जास्वंदीची फुलंच उमलली आहेत कढईमध्ये असं वाटतंय बघा. तेलानं हलक्या हातानं खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. गोल्डन फ्राय झाल्यावर ते काढून घ्यायचे आहेत. थोडेसे पुढे गेले तरी सुद्धा चांगले लागतात आणि त्यावर आता मसाला टाकायचा आणि व्यवस्थित वर खाली करून घ्यायचा आणि मस्त पाऊस बघत, खिडकीमधून बाहेर बघत निवांत टेस्ट करायचे. खूपच छान लागतात. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.